उपजोने
वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे एकमेका देव मुखे सुखे घालो उंबरी वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंत तुका म्हणे वाळवंत परवे नीट उत्तम वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे घ्यावे घ्यावे माझी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु शतकोपाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयोजक मंडळींच्या सुंदर अशा आयोजनामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या या पवित्र दरबारामध्ये
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या खरसखेडा नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या उत्सवातील आजची कार्याची कीर्तन रूपी सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्या निमित्तानं तुकोबांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महावीर वैराग्य राज शिक्षक तोपर्यंतचा सुद्धा ध्यान करा। डायरेक्ट तोंडात वाचले प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महावीर वैराग्य राज शिक्षक तोपर्यंतचा सुद्धा या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत शेतकोपराया तुम्हा आम्हा सर्वांना कार्याविषयी असणारी त्यांच्या अंतःकरणातली आवडी अभंगातून सांगतायत। महाराज सांगतात उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। जन्माला येऊन करणार काय तर काला खाऊ दही भात दही लाहीचा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार। पण महाराज काला खाण्यासाठी जन्माला येत म्हणतात। काला इतका महत्वाचा आहे का हो? तुकोबाराय बोलले वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। हा काला वैकुंठात सुद्धा मिळत नाही, दुर्लभ अशा प्रकारचा वैकुंठात दुर्लभ असणारा हा काला आहे। वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। आणि असा जो काला आहे तो काला प्राप्त करणार आणि आम्ही आता जगाला वाटणार एकमेका देवमुखी एकमेकाला हा काला देणार सुखे गाधुंबळे। आणि काला एकमेकाला वाटून झाल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारानं खेळ खेळणार। हुंबरी म्हणजे खेळाचा प्रकार आहे। पूर्वीच्या काळामध्ये खेळू होतो तो हुंबरी धडक मारू देवरी आता चालिला तर भाजी आमुचे यशोदेच्या हरी। हुंबरी म्हणजे खेळ। महाराज वर्णन करतात की आम्ही वेगवेगळे खेळ खेळणार म्हणजे काला करणार, वैकुंठात दुर्लभ असणारा काला प्राप्त करणार, तो एकमेकाला वाटणार खाणार, वेगवेगळ्या प्रकारांना आनंद व्यक्त करण्याच्या निमित्तानं खेळ खेळणार। ती सगळी जी लीला चाललेली ती कुठं चाललेली आहे? महाराज सांगतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम। ही सगळी लीला वाळवंटात सुरू आहे। कोणतं वाळवंट आहे ते? जे वाळवंट बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे। बरवे नीट उत्तम। बरं वाळवंट म्हणजे स्वच्छ वाळवंट, नीट वाळवंट म्हणजे निश्चल वाळवंट आणि उत्तम वाळवंट म्हणजे उपाधी रहित आवरण रहित वाळवंट। त्याला शास्त्रीय भाषेत मल विक्षेप आणि आवरण या तीनही दोषाचा जिथं नाश झालेला आहे असं जे निर्मळ मन आहे त्या मनाच्या ठिकाणी काला येतो का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे। आपण सर्वजण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या पवित्र भूमीमध्ये हा सप्ताह सोहळा संपन्न करतो आहोत। त्यातली ही कार्याची सेवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। मला वाटतं किती वर्ष आता इथे तो वर्ष 24 वर्षापासून सुरू असलेली आपली भगवत सेवा आणि अनेक वर्षापासून दरवर्षी सेवेला येण्याचा योग प्राप्त होतो। दरवर्षी योग होता परंतु प्रकृतीच्या अडचणीमुळे सोलापूरला आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये, त्यामुळे मला वाटतं नुसतं काला करून गेलो होतो का कीर्तन आधी झालं
कालीची तेवढी अभंग म्हणायला आलो होतो असं काहीतरी झालं होतं. यावर्षी पुनश्च एकदा आपण सगळेजण या चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. मोजक्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचा थोडासा विचार करायचा आहे. महाराज या अभंगामधून कार्याविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेली आवडी आपल्याला सांगतायत. वास्तविक पाहता काला हा प्रसंग काय आहे हो? जीवनामध्ये केलेल्या सगळ्या परमार्थाचं पूर्णत्व म्हणजे काला आहे. जीवनामध्ये आपण जो प्रयत्न करतो, परमार्थ करतो, जो सायास करतो, त्या सगळ्या केलेल्या परमार्थिक सायासाला पूर्णत्व या प्रसादानं प्राप्त होतं. कसं आहे, संसार करा नाही तर परमार्थ करा. प्रयत्न तर दोन्हीकडे करावे लागतात. संसारातही प्रयत्न करावा लागतो, परमार्थातही प्रयत्न करावा लागतो. संसार बी बिना प्रयत्नाचा होत नाही, परमार्थही बिना प्रयत्नाचा होत नाही. प्रयत्न करावाच लागतो, कोणीही असो. प्रयत्नाशिवाय यश नाही. बरीच माणसं प्रारब्धवाद जोडून मोकळे होतात. संतांनी जो प्रारब्धवाद सांगितला तो कृतीला सांगितला नाही, फळाला सांगितला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. याचा अर्थ काय? माणसानं प्रारब्ध जोडावं फळाला, प्रयत्नाला नाही. शेतात पेरायला गेलंच पाहिजे, पेरलंच पाहिजे, फवारलंच पाहिजे, हे सगळंच केलं पाहिजे, बरोबर आहे. पण रास किती पडावी हे प्रारब्धावर सोडलं पाहिजे. त्याला म्हणावं प्रारब्धवाद. पेरणीपासूनच जर म्हणला असं नशिबात तर भेटत नाही. कसं भेटल? म्हणजे फळाच्या दृष्टीनं प्रारब्धवाद आहे, कर्तव्याच्या दृष्टीनं प्रारब्धवाद नाही. कुठेही जा प्रयत्न करावाच लागणार आहे. तो उभाऱ्या बोलतात की नाही, मिराशीचे मुनाशे त्याला सुद्धा कष्ट करावं लागतं, सायास करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला शेताचा पिकाचा भाग आपल्या वाट्याला प्राप्त होतो. याचा अर्थ काय आहे? शेती करायची असो प्रयत्न करावे लागतात, नोकरी करायची असली तर प्रयत्न करावे लागतात, रोजगार करायचा असेल तर बसून कुठलं काम होते का? काय माणसं म्हणते आमच्या जावयाचं लय होते, ऑफिसात बसून काम होते, पण बसायचा बी प्रयत्नच आहे बरं. बसायचं सोपं आहे का? एखाद्या वेळेला फिरायचं सोपं आहे, पण बसायचं तर लय अवघड आहे. म्हणून तर माणसं कीर्तनात बसत नाही, बसले तर गप्प बसत.
काम करावं. सकाळी वाटते मध्ये बदलला तर. कुठं राहता आपण? प्रयत्न कुठेही जाऊ द्या, माणसाला प्रयत्न करावा लागतो. संसार असू द्या नाही तर परमार्थ. संसारात तर आपण तुम्ही आम्ही प्रयत्न करतोच. प्रमाण खूप आहेत. सायास कधीसी प्रपंच दिन निशी, सायास कधीसी याचा अर्थ प्रयत्न संसारात आहे. परमार्थात प्रयत्न आहे का नाही? संतांनी किती प्रयत्न केले. नाना साधनाच्या केल्या घटपणा, संतांनी केलेत ना. साठे मांडे मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. खूप सायास माझं संतांनी केलेले. परमार्थातही सायास करावे लागतात आणि प्रपंचातही सायास करावा लागतो. प्रपंचातल्या केलेल्या प्रयत्नाचं सायासाचं पूर्णत्व प्रारब्ध अनुकूल झालं की होते. भाग्याचे निभडसे बुद्धिमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घरविले. बुद्धिमाचे निमिसे आणि भाग्याचे निमिसे. संसारात प्रयत्नाची प्रारब्धाची जोड लागावी लागते, तेव्हा यश मिळते. म्हणजे परमार्थात नुसती प्रारब्धाची जोड राहिल्यावर देव भेटत. प्रारब्धाची जोड राहिल्यावर चांगल्या फळात जन्म होत आहे. प्रारब्धाची जोड राहिल्यावर वारकऱ्याच्या संगतीत जन्म मिळतो. पण आपला परमार्थ करावा लागतो तो आपल्यालाच. बरोबर आहे. म्हणून नवती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हते संत. संतांची पाहुणे रावळे संत होते असं नाही. उलट संतांचे पाहुणे रावळे संताला येड्यात काढतात. काय येडा आहे संसार करायसाठी हिंडला कोंबलत महाराज. आमचे कुळी नव्हते आईसे हे चिपीसे निवडले असं लोक म्हणत बसते. त्यामुळं प्रारब्धानं पुण्यवान घरी जन्म होईल, पण परमार्थ करायचा आहे आपला. सुचिताम श्रीमताम गे योग भ्रष्टो विजायते. काय सुरुवात आहे श्लोकाची? 6व्या अध्यायातला श्लोक आहे. सुचिताम श्रीमताम गे, चांगल्या परमार्थाला अनुकूल पवित्र अशा कुळामध्ये घरामध्ये त्याचा जन्म.
पण परमार्थात केलेल्या कष्टाचं फळ कधी मिळतं? जेव्हा देवाचा प्रसाद मिळतो. म्हणून तुकोबाई बोलतात, माग केलेला आमचा सगळा परमार्थ पूर्णत्वाला आला. अवघेची गोड झाली, मागली भरी आली. माग केलेलं सगळं पूर्णत्वाला आलं. का बरं? म्हणजे देवानं आम्हाला प्रसाद दिला. साह्य झाला पांडुरंग, साह्य झाला परमात्मा साह्य झाला. देवाचं साह्य होणं परमार्थात गरजेचं आहे. आणि देवाचं साह्य होणं परमार्थातलं म्हणजे कोणतं? देवाने प्रसाद देणं. आणि देव प्रसादाचं कीर्तन म्हणजे कार्याचं कीर्तन आहे. आपण 7 दिवस इथं परमार्थिक देवाची सेवा केली. कोण कशी सेवा केली, कोण कशी केली? कोण अन्नदानाच्या रूपानं सेवा केली, कोण प्रवचनाच्या रूपानं, कोण कीर्तनाच्या रूपानं, कोण श्रमदानाच्या निमित्तानं, कोण मृदंग वाजवायची, कोण टाळ वाजवायची, कोण भजन करायची, कोण काय. या 7ही दिवस केलेल्या सेवेचं फळ मागायचा दिवस म्हणजे आजचा. म्हणून पाहे प्रसादाची वाट द्यावे दोन्या ताट. आपण देवाला प्रसाद मागणार आहोत आणि त्या प्रसादाची महिमा जगाला कळावी. प्रसाद म्हणजे काही सामान्य नाही. त्या प्रसादाचं महत्व जगाला कळावं म्हणून तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात की बाबा, या प्रसादाला सामान्य समजू नका. चुरमुरे, नारळाचे तुकडे, दही, तुळशीचं पान म्हणजे काला राहते असं नाही. हा काला इतका महत्वाचा आहे की या कार्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहोत आणि पुन्हा पुन्हा कार्याचा प्रसाद करणार आहोत. त्याच्या
या कार्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार. उपलोनिया प्रती देऊ खाला खाऊ दही भात. हे गुरु कोण आहे ते कोण? तुला असं पाहतो इकडे तिकडं थोडं सावलीत बस. हा कुठवर आता आपलं महाराज बोलतात की हा जो काल आहे की नाही या कार्याला सामान्य शब्द. या कार्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येणार. पुन्हा पुन्हा कार्याचा प्रसाद सेवन संतांनी पुन्हा पुन्हा जन्माची अपेक्षा केली की नाही. हे जीवावी माझ्यास तू जन्मोजन्मी तुझा दास तुला म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. खूप प्रमाणे घेईन मी जन्म जन्म जन्मांतरी तुझा ध्यान केला सुखे घेऊ जन्मांतरे घेईन जन्मांतरे. किती प्रमाण आहे. संतांनी देवाला सुद्धा मागताना हेच मागितलं की आम्हाला मुक्त करू नको जन्म दे. तुकोबाई वर्णन करतात बघा. पांडुरंगा ईशी ऐकावे मात न करावे मुक्त मज आता जन्मांतरे मज ऐशीच वादी. तुकोबाई बोलतात आम्हाला जन्मांतर दे देवा पुन्हा पुन्हा जन्म व्हावा अशी कृपा. मृत्यू लोकी व्हावा जन्मामा आम्हाला जन्माला यायचंय. म्हणजे कशासाठी जन्माला यायचंय? तुकोबाई बोलले तुझी भक्ती करायसाठी जन्माला यायचंय. देव म्हणले माझी भक्ती एवढी महत्वाची आहे मला वैकुंठात सोडून तुम्हाला माझी भक्ती करायला मृत्यू लोकांना येतात. तुकोबाई म्हणले देवा गुलाबजामुन करण्याला महत्व का गुलाबजामुनाला महत्व? खाणाऱ्याच्या दृष्टीने कोणाला महत्व? जामनाला महत्व नाही. म्हणजे तुला काय माहिती तुझ्या भक्तीची महिमा काय आहे ते आम्हाला माहिती. कुमुदिनी काय झाले तो परिमळ कमर सकळ बोधित असे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. बोलतात देवा जसं कमळाच्या फुलाला माहित नाही कमळात सुगंध काय तो एखाद्या भोंग्याला आठवतो काय तसं तुझ्या भक्तीतली मजा काय काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझ तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. देवा तुझ्या नामाची महिमा भक्तीची महिमा तुला ठाऊक नाही तुझ नकळे मेघ श्यामा. मग तुका म्हणे आम्हा जन्म घोडे यासाठी आणि यासाठी आम्ही जन्माला येणार आणि जन्माला येऊन करणार काय काला खाऊ
दही भात म्हणजे महाराज दही दही खायला जन्म घेणार. आम्हाला वाटलं जन्माला येणार होता काय तर रसगुल्ला रसमलाई गुलाबजाम असलं कसं. दही दही काय त्या दही दही खराय दही दही काय. पण कधी कधी वस्तूला किंमत नसते, वस्तूच्या मागे असलेल्या शक्तीला किंमत असते. मला सांगा बल्बचा उजेड जास्त का फोकसचा उजेड जास्त? पण फोकसला माग वायर जोडलं आणि बल्बाला वायर जोडलं तर कुणाचा उजेड पडते? म्हणजे कधी कधी वस्तूला किंमत नाही, त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीला किंमत. तुम्ही रस्त्यावर निघाला 10 किलो रस्ती पडलेली आहे, जय श्रीराम उचला वाटते का? पण रस्त्यानं जाताना तळ हाता एवढा एकच कागदाचा तुकडा पडलाय, पण त्याच्यावर गांधीजीचा फोटो आहे. 500चा अंक बदलेले आहे. आता उचलत नाही हे भाग वेगळा, पण उचला वाटते का नाही? 10 किलो कागद पडले होते तर उचलू वाटले नाही. एकच कागद पडले पण उचलावासा वाटू लागला का? इथं किंमत कागद किती पडले त्याला नाही, त्या कागदावर असलेल्या शक्तीला किंमत आहे. हा कागद 500 रुपयाचा आहे, तो कागद 10 रुपये. 10 रुपयाचा असेल 10 रुपयाचा आहे ना. त्याचा अर्थ सांगण्याचा काय? वस्तूला जगात किंमत नसतेच, किंमत असते ती शक्तीला. दही दहीला कुठे किंमत आहे? दही दहीपेक्षा घरात किती भारी करून खाते त्याच लाही म्हणजे चुरमुऱ्याला घ्यावं, मस्त जिरे मोहरी कांदा वगैरे टाकून मस्त कूट वगैरे घालून कोथिंबीर वगैरे टाकून डाळ वगैरे टाकून असं मस्त पैकी त्याचा सुशेला बनवा. आपल्याकडे तेवढा खास बनवित नाही. कर्नाटकात बघा बनवतात सुशेला, विशेष असतं त्याच. कर्नाटकात म्हणजे दही बी खाली नाही, महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर विशेष सुशेला असतो आणि तसा सुशेला करावा मग त्याच्यात दही टाकून खावं. इतर अधिक चांगलं लागेल, चांगलं लागेल ना, त्याच्यापेक्षा चांगलं खाता येईल. पण महत्व दही लाहीला नाही, दही लाहीच्या मागे असलेल्या शक्तीला किंमत आहे. काय शक्ती आहे दही लाहीच्या मागे? दही लाहीच्या मागे जी शक्ती आहे ती साक्षात देवाची शक्ती आहे. कारण हा जो काला आहे हा दही लाहीचा काला साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी आपल्याला दिसतो. महाराज वर्णन करतात ते नाही. घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ साक्षात देव प्रसाद देतो म्हणून या दही दहीला म्हणतो. एक जण म्हणाला का तुम्हाला सांगतो काय आमचे थाट का मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला बसून जेवलो बघा. म्हणजे बाबा काय होतं जेवायला? हा म्हणलं जेवायला चटणी भाकर पेटलं. त्याच्यापेक्षा चांगलं घरी करून खाता येईल की, पण महत्व पिठलं भाकर चटणी खाल्लं याला नाही.
महत्व कशाला आहे? मंत्रेच्या पंक्तीला खाल्लंय. तसं इथं दहीला हे महत्व याला नाही, साक्षात देव ही दहीलाही देतो याला. म्हणून काला खाऊ दही भात, म्हणून काल्यात दही असावं. काल्याचं वर्णन करताना कुठंच दह्याशिवाय वर्णन आलेलं नाही. नळबराय वर्णन करतात तेव्हा निळा म्हणे क्षीराचा बंद, दह्याचं वर्णन आहे. घ्या रे काला खाऊ, म्हणून दही लाही काल्यात महत्वाची. खरं तर चुरमुरे सुद्धा नाही, लाही महत्वाची. लाही म्हणजे कशाची असते लाही? चुरमुरे झाले हे लाही कशाची? मकईची राहते, मकईची लाही. आजकालच्या भाषेत आपण त्याला पॉपकॉर्न म्हणतो. म्हणतो ना पॉपकॉर्न, त्याला लाही म्हणतात. ते लाही असते की नाही, थोड्या तरी लाह्या असाव्या, थोडे चुरमुरे असावे, त्यात दही असावं. आपल्या गडावर दह्याशिवाय कालाच नाही. तुम्ही खोबरं घाला नाही तर न घाला, साखर घाला अथवा न घाला, एक तुळशीचं पान आणि दुसरं दही काल्यात असलंच पाहिजे. काही काही माणसं तर कीर्तनात सांगू लागले, नुसत्या कोरड्या लाह्याचा काला करा. मोठी माणसं असतात, आपल्याला सांगता येत नाही. पण आपण आपल्या गावात करत असताना मात्र एवढ्या गोष्टी सांगायला पाहिजे. खूप मोठ्या मोठ्या महापुरुषांचं मी पाहिजे, खूप मोठे. अहो उदगीर भागात तर असा नियम आहे, ऐका सांगतो. जमलं तर पुढच्या वर्षी नवं आता यावेळी येणाऱ्याचे आपलं जे शाळेवरचं सप्ताह तिथून सुरू करा. जमलं तर सगळ्या घरातून थोडं का होईना दही गोळा केलं, कारण काला सगळ्याचा आहे, सप्ताह मंडळाचा नाही. त्याच्यामुळे काल्यासाठी लागणारं जे दही, आपल्याकडे चुरमुरे आपण सगळे आणतो, पण दही आणत नाही. चमच्यावर आणा, 2 चमचे आणा, वाटीभर आणा, 2 वाट्या आणा. कुणाच्यात जास्त असलं जास्त आणा, कुणाच्यात दूध तर नसते कमी आणा, नसलं तर थोडं दूध आणा. अडचण नाही, दूध दिलं म्हणजे भाव असेल तस तर भाव असल्यावर काही नाही बी देणं झालं तर देव ते समजून घेतो, तसं बी काही नाही. पण एक मुख आपलं करायचा म्हणून नियम करायचा जर झाला तर सगळ्या घरातून दही गोळा करते ते लोक. एक मोठं भोगुन असतं, भोगुन, त्या भोगण्यात दही गोळा करतात. 2-4 पोते चुरमुरे घालते त्याच्यात रात्री. सकाळपर्यंत ते दही नाही अशी एक जीव होऊन जाते, आणि एक जीव झाल्यावरच काला खरा. आणि अशा पद्धतीनं काला करतात. आणि आपल्या बळावरचा नियम आहे की अवघ्या सोडी या मोठ्या अभंग म्हणताना दही टाकायचं. म्हणजे मान म्हणून एक थोडस दही पुन्हा थोड्याशा काल्यामध्ये ते टाकलं जातं. ते कशासाठी? ती आपली परंपरा म्हणून. पण काल्यामध्ये दही असलं पाहिजे. घ्या रे दही भात, किंवा मग काला खाऊ दही भात. दही लाहीचा काल्याचा प्रसाद सेवन करत तुकोबाराय बोलतात. त्यात एक तात्विक अर्थ आहे. दही म्हणजे देवाचं प्रतीक आहे, लाही म्हणजे जीवाचं प्रतीक आहे. अनेक जीवांनी एका देवाशी ऐक्य होणं, अनेक चुरमुऱ्यांनी एका दह्याशी ऐक्य होणं म्हणजेच काल ऐक्य. बरोबर आहे ना? दही एक असते का 2-4 दही असतात? कोण तांब्यात आणतंय, कोण वाटीत आणतंय, कोण कॅटलीत आणतंय, ती भाग वेगळा. पण किती बी घरचं दही आलं तर दही एकच की. दह्याला संख्या राहते. त्यामुळे आमच्या गावात 50 दही गोळा केला असाय. 50 वाट्या गोळा केलं म्हणे, परंतु दही एक आहे. आणि चुरमुरे 4 बी राहिले तर वेगळे वेगळेच आहे. आणि दही बघून बी झालं तर बरोबर आहे का नाही? म्हणजे अनेक लाह्या जसं एका दह्याशी ऐक्य होतात काल्यात, तसं अनेक भक्त एका देवाशी ऐक्य होतेला जाणं म्हणजे काला. म्हणून काला खाऊ
दही भात म्हणजे महाराज एवढं दही भात सांगलं आमच्या जीवीला पाणी सोडलं. पण एवढं दहीलाईचा काला महत्वाचा आहे का हो? तुकोबाराय बोलले बाबा हा काला स्वर्गातल्या देवादिकांना सुद्धा मिळत नाही. अभंगाचं दुसरं वैकुंठाचं सगळं मिळते कालाच का बरं मिळत असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असे काला देवाच्या भक्ताच्या एकत्रित येण्यामुळे. पण संतांनी देवाला सरळ सांगून टाकले वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. मग मला कुठं जायचंय वसने पंढरी सर्व काळ आम्हाला पंढरपुरात ठेव देवा. आम्हाला वैकुंठाला पाठवू नको. संतांची प्रमाणे किती नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. देवा आम्हाला वैकुंठाला नका तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझे. म्हणून संतांनी देवाला आग्रह केला वैकुंठ आपण लय सुख सोय आहे की महाराज वैकुंठात होय हो. पण संतांना कर्मज्ञ दिली काय जाऊन या करून ये रामा तेथे बिना तोडे नागळे विश्रामा. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. खेड्यातले पती पत्नी होते. अत्यंत परिश्रमातून कष्टातून रोजगार अमुक तमुक करून पोराला शिकवलं. मुलगाही चांगल्या स्वभावाचा अभ्यास केला. भरपूर अभ्यास केला आणि क्लास 1 ऑफिसर झाला. मुंबई सारख्या महानगरामध्ये क्लास 1 ऑफिसर झाला. 2-4 लाख रुपये टेबलहून येणारी पगार होती. पुढचं कळलं की तुम्हाला टेबलहून एवढी असेल तर त्याच्यात 10 पट राहते. त्याच्यात नव्हतं ती पण आपण गोष्टीच बोलायला का
वचनम किम दलित महिना 10 लाख रुपये इन्कम, मान सन्मान, मुंबई सारख्या महानगरामध्ये मोठा बोलगा घेतला, नोकर चाकर गाड्या माड्या सगळी झाली, गावाकडे घर बांधून दिलं. मायबाप गावाकडे राहत होते, पण एक दिवस त्याच्या पत्नीनं त्याला ठरवलं, मायबापानं आयुष्यभर शेतात जीवन व्यतीत करून मला शिकवलं, मालकीनीला सांगितलं, आता आपल्या दोघांची जबाबदारी आहे की त्यांची सेवा केली. पत्नी बिचारी त्याची चांगली तिथून खरा, आपण त्यांना मुंबईला गेलो. दिवाळीच्या सुट्टीला आल्यावर दोघांनी माय बापाचे पाय धरले, त्यांनी करायचं तेवढं तुम्ही कष्ट सगळं करून आता तुम्ही आमच्या बरोबर आमच्या सोबत मुंबईला. तिथं नोकर चाकर गाड्या सगळं 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 आहे, मेडिकल फॅसिलिटीज आहे, तुमच्या शरीराला आता ज्या ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट लागते सगळी आहे. पाणी प्यायला सुद्धा तुम्हाला उठायची गरज नाही, नोकर चाकर घरात धावपळ करायची. तुम्ही चला. माय बापाला बरं वाटलं, कुठवर खांद्यावर घागरीचं पाणी वाहून बरं आता गेले, म्हातार कोण जवळ आले, शरीरात ताकद होती, आता जायचं ठरलं. मुंबईला गेल्यावर 2 महिने म्हाताऱ्याचा दम निघते. ती गावागावची कथा आहे बरं का, ती काही कुठली गोष्टी 2 महिने झाले की मग गावाकडची माती ध्यानात येते, नाती ध्यानात येतात, भिंती ध्यानात येतात, मित्र परिवार ध्यानात येतात, सगळ्याची आठवण येऊ लागली की म्हातारी दिवशी म्हणते, बाबा मला गावाकडे जायचंय. पोरग म्हणलं, बाबा इथे किती सोय आहे, राहायला एसी आहे, उष्णतेचा त्रास नाही, काही नाही, कुठे जावं वाटलं तुम्हाला तर तुम्हाला सेपरेट गाडी आहे, सुनबाई आहे, जे काही खाण्याची वगैरे इच्छा झाली सगळं इथं उपलब्ध होते. कशाला गावाकडं उगं बजेट खायला चौकातली. म्हाताऱ्यानं सांगितलं, तुला खरं सांगतो, असल्या मुंबईत सगळं मिळतं, पण ह्या भज्याची टेस्ट मुंबईत नाही गेल्या. आता ते काय असते, पूर्वीच्या काळामध्ये गावागावात वडाची पिंपळाची झाडं, चिंचा, त्याच्या खाली दगड होते, दगड, ते दगड लोकांनी बसून 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 असे गुळगुळीत केलेले होते. त्यानं म्हणला, माझ्या बुडाला तिथल्या दगडाची सवय लागली, त्या गुळगुळीत दगडावर बसल्याशिवाय समाधानच वाटत. तिथला तुझा सोपा त्याला सुख देत नाही, तुझा 2 लाखाचा बोलत सुख देत नाही, त्याला त्या दगडावरच खवणूक करावी लागते. व्हायचा ना. पण सांगण्याचा अर्थ, मुंबईत सगळं आहे, पण ना मुंबईत त्या म्हाताऱ्याची मित्र आहे. गावाकडे रोज सकाळी लवकर उठावं, पूजा पाठ करावी, देवाच्या दर्शनाला जावं, निमित्तानं मित्रांच्या भेटी गाठी व्हाव्या, चहा घ्यावं, थट्टा मस्करी करावी, घरी यावं, जेवावं, थोडं झोपावं, पुन्हा 4 वाजता जावं, पुन्हा सगळ्यात बसावं, उठावं, पाहुणे रावळे, इकडं जायचं तिकडं जायचं, तिकडं कीर्तन मिठी देऊन ध्यान ठेवून ही जी सगळं करायचं ती मुंबईत आहे का? मुंबईत सुख आहे, पण या गोष्टीचं समाधान नाही. संतांना वैकुंठात तसं होत, ते म्हणजे वैकुंठात सुख नाही, तिथं आजार येत नाही, शरीर थकत नाही, दम येत नाही, घाम येत नाही, गरम होत नाही, थंडी वाजत काही होत नाही. पण तिथं पंढरपूरची वारी नाही, तिथं दिंडी नाही, सत्य नाही, कथा कीर्तन नाही, संत महात्म्याच्या भेटी गाठी नाहीत. म्हणून संतांनी सरळ सांगून टाकतंय, आम्हाला वैकुंठ नको, नामा म्हणी मज येथेची वाटेवी सदा वास देई चरण. संतांनी वैकुंठ सोडलं, देवाला तर वैकुंठात राहायला का? देवबी म्हणजे आता कसं करू, माझे भक्त जिथं नाही तर मी राहून काय करू. म्हणून नावळे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. देवही पुन्हा भक्ताच्या साठी या मृत्यू लोकात आले. देवबी पंढरपुरात, संतबी पंढरपुराच्या भोवताली,
मग एकटा काला वैकुंठात काय करतो म्हणून वैकुंठ तुला इसे नाही केवळ काही काल्याचे आता हा काला संत एकमेकाला देतात काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम एकमेका देवमुखी सेवितो हारस संतांनी आपण जेवणी जेववी लोका एकमेका देवमुखी सोहे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट वळविणे उत्तम वैकुंठ द्वैसे नाही कवळ काही कार्याचे सांगा चाल
चरित्र ते उच्चारावे गेले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्णाचा अवतार द्वापर युगाच्या शेवटच्या काळामध्ये मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये असणाऱ्या वसुदेव आणि देवकीच्या उदरी झाला. भगवान वसुदेव देवकीच्या उदरी प्रगट झाले. प्रगट होऊन भगवंतांनी वसुदेव देवकीला त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. मूळ रूपात त्यांना चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आणि वसुदेवाला सांगितलं, नंदाच्या घराला माया उपजली तेथे मज ठेवी ज्ञानी येथे. वसुदेवाने सांगितलं, हरकत नाही. देवाने लहान रूप घेतलं. 11 वर्षानंतर मी तुम्हाला सोडवतो असं सांगून भगवान वसुदेवाला सांगतात, चला. एका टोपलीत वसुदेवजी देवाला घेतात, उचलून डोक्यावर घेतात. ज्या क्षणी देवाला उचलून वसुदेवजी निघाले, कारागृहाचे दरवाजे उघडले, अंगाच्या बेड्या सुटल्या. एवढंच नाही, सगळे सैनिक मोर्चा येऊन पडले. वसुदेवजी गोकुळात जाऊन पोचतात. देवाला तिथं ठेवतात. फिरविले कन्या आणि चक्रपाणी त्या मुलीला घेऊन वापस येतात. मुलीच्या द्वारा कंसाला धोक्याची सूचना मिळते. सूर्योदय झाला की सगळ्या गोकुळात बातमी पसरते. नंद बाबाला मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आशा होत एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंठवणे. सर्वत्र आनंदी आनंद साजरा होऊ लागला. गोकुळीच्या सुखांत कारणा हि लेखा बालकृष्ण नंदाहरी आनंदल्या नरनाने. सगळीकडे आनंदी आनंद साजरा होऊ लागला आणि सगळीकडे आनंदी आनंद साजरा होत असताना कंस मात्र देवाला मारण्याची योजना आखतो. पुतना तृणावर्त शकटासुर हे एवढे सगळे दैत्य देवाला मारण्यासाठी पाठवतो. देव सगळ्याचा यथोचित समाचार घेतात.
नाभळ नावाच्या दैत्याला ब्राह्मणाचा वेश देऊन कंसानं देवाला मारण्यासाठी पाठवलं. देवाने त्याची विटंबना केली. भगवान आता हळूहळू मोठे झाले, मोठे होता होता रांगू लागले. रांगता रांगता देवाने एक दिवस माती खाल्ली. आईला त्या निमित्तानं आपल्या उदरामध्ये 14 गुणांचं दर्शन घडविलं. भगवान मोठे झाले, व्यक्तीला धरून धरून चालू लागले. चालता चालता आता गावात फिरू लागले. मित्र परिवार गोळा झाला. सर्व गोपाळांच्या तब्येती देवानं पहिल्या सगळ्याशी वळून गेले. आणि मग देवाने मात्र रोज एका घरी जाऊन दह्या दुधाची चोरी करून गोपाळांना दही दूध खाऊ घालण्याचा उपक्रम सुरू केला. यशोदेकडे घराने येतात. वेळ झालेली असल्यामुळे लगेच येतात. यशोदा कधी गवळणीला समजवते तर कधी कृष्णाला समजवते, कधी कृष्णावर रागावते तर कधी गवळणीवर रागावते. पण एकाही गोष्टीचा परिणाम झाला नाही. खोड्याही बंद झाल्या नाही, तक्रारी बंद झाल्या. आईच्या लक्षात आलं म्हणून देवाला आईनं गाई घेऊन वनात जाण्याची आज्ञा केली. भगवान गाई घेऊन वनाच्या दिशेने निघाले. आईनं त्या दिवशी देवाचा जो शृंगार केला तो अलौकिक शृंगार. कसा होता तो शृंगार त्याचं वर्णन केले. छोटस कोंबडं, त्याची एक छोटीशी पट्टी केली देवाच्या खांद्यावरती. एक वेताची काठी आपल्या हातात देवाच्या हातात दिली. गाई इकडं तिकडं कुठं पांगल्याचा त्या गोळा करण्यासाठी वाजवायला एक शिंग देवाच्या हातात दिली. देवाच्या हातामध्ये एक बासरी आहे. दह्या दुधाचं एक मडकं, त्याचं दोऱ्याचं शिकं बनवलं ते देवाच्या खांद्याला लटकवलं. मोरपिसांचा मुकुट वनमाळा गळ्यात घातली. नाही नसेल सोड गाई. देव जेव्हा गाई सोडू लागली, आईच्या डोळ्यात पाणी आलं. कवा नाही ते गाव सोडून माझं लेकरू चालले नाही. याला काही बाधा होऊ नये म्हणून आईनं आपल्या तळपायाची माती काढली आणि देवाच्या कानाला लावली. देवाला इतका आनंद झाला. भक्ताच्या चरणाला ज्याची अपेक्षा देवाला आहे. देवाची आणि मग सांगितलं, सांभाळून जा बरं काना. या मोठ्या पोरांना सोडून राहू नको इकडं तिकडं होणार फिरून. त्या पोरांना सांगितलं, जवळच खेळा जाऊ नका तुम्ही. सांभाळा मुरारी प्राण माझा देवनात गेले. सगळ्याला सांभाळा म्हणून सांगितलं होतं तर यानंच सगळ्याला सांभाळलं. आणि मग गाई चालायला सोडून खेळ खेळ. सर्व गोपाळांना भूक लागली. सगळे गोपाळ म्हणतात, देवा 2 वाजायला आले. खांदी भार पोटी भूक. काय खेळायाची सांगतो का म्हणे आता. खेळ मोडावा परता. देवाने शिवल्याना सगळ्यांच्या शुद्रे एकत्रित केल्या. मध्यभागी भगवान उभे राहिले. सर्व गोपाळांना भोवताली उभा केलं आणि भगवंतांनी जो काला केला याचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रद्वेदुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणमसृण कवलं तत्फलान्यं गुरीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भूये यज्ञ भुक्पादकीने. भगवंतांनी काला करत असताना बिभ्रद्वेदुं जठरपटयो आपला जो उपकर्ण होता की नाही शेला भगवंतांनी कमरेला बांधला. बासरी त्याच्यामध्ये ठेवली. शंखवेत्रेचे कक्षे डाव्या बगलीमध्ये जी वेताची काठी आणि शिंग दाबलं असत. वामे पानम डाव्या तळाला. मसृण कवलम दही भाताचा गोळा घेतला. तत्फलान्यंगुलीषु जेवताना लागणारे पदार्थ पोटाच्या सांधीमध्ये धरले. म्हणजे बरं ज्येष्ठांमध्ये मध्यभागी उभे राहिले. कोणाच्या स्वपरिसृतो सगळ्या गोपाळांच्या मध्यभागी भगवान उभे राहिले. आणि भगवान हसवत काल्याचा प्रसाद करतात. तोच काल्याचा प्रसाद आपल्या संतांनी पंढरी क्षेत्रात केला. तोच काल आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. सद्गुरूंची कृपा व्हावी. हा भगवत प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा. आपलं जीवन कृतार्थ व्हावं एवढे प्रभू चरणी प्रार्थना करू. या ठिकाणी थांबवतो. जय देवी तुझ्या सर्व कृपा
करा शेवटी सर्वांनी सूचना आहे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमश्रद्धेय श्री मारुती बाबांच्या धर्मपत्नी मोठ्या आई त्यांची पुण्यतिथी उद्याच्या येणाऱ्या अमावस्येला अर्थात चैत्र अमावस्या 8 मे 2024 रोजी संपन्न होते आहे आणि त्या निमित्तानं आपल्या मागणीला आपल्या आश्रमामध्ये परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य चैतन्यमूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन आहे. कीर्तनाची वेळ 7 ते 9 अशी आहे. सर्व भविकांना विनंती आपण बहुसंख्येनं कीर्तनाला यावं कारण महाराष्ट्रींचे पाय या भूमीमध्ये लागतायत. खरं तर आता या महाराष्ट्रामध्ये चालते बोलते ज्ञानोबा तुकोबा जर बघायचे असतील तर काही मोजकेच संत या महाराष्ट्रात येतात आणि त्यात अग्रगण्य नाव गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराजांचं आहे. भारतात ते सर्व विद्वान जिथं संपदा तिथं जे चालू होतात खूप मोठे महापुरुष आहे. त्याचा खूप मोठा अधिकार आहे. खूप साधना खूप तपस्या आहे. बाबांच्या पुण्यतिथीला चातुर्मास असतो. चातुर्मासामध्ये पंढरीची सीमा ओलांडते त्यामुळे ती येऊ शकत नाही. पण या वेळेला योगायोगानं ते तीर्थयात्रेला जाणार होते पण तीर्थयात्रा रद्द झाली आणि ते मला निरोप लागला म्हणून आमची योगायोगाने एकदा भेट झाली मध्ये मी मला तीर्थयात्रा नाही तर नाही मग मागणीला पाहिला उद्या मला महाराजांनी शब्द दिलेला आहे आपण सगळेजण त्यांचं दर्शन होईल. 4 शब्द त्यांचे कानावर सुटतील या श्रद्धेनं सगळ्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहा. 7 ते 9 अशी त्यांची कीर्तनाची वेळ आहे. आपण रुपावली 6 वाजता सुरू करणार आहोत. बाहेरगावच्या आलेल्या सगळ्या मंडळीला चाली रुपावलीत होणार आहे म्हणजे जस्तीने अभंग म्हणायचं आणि साथ म्हणायचं कारण महाराजांच्या मागं खूप व्याप असतो. त्याचं कीर्तनच होतं तास 1.5 तास सव्वा तास त्या चाली मग जातो. त्यामुळं आपण सगळ्यांनी लवकरात लवकर यावं. आधी प्रसाद घ्यावा नंतर कीर्तनाला उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती करतो. बोला शिवाजी सांग. Oh,